नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। वर्षाची तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील चुनावी रिंगणामध्ये असलेल्या सेवक वाघाय पाटील यांच्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रचारादरम्यान आलेला आहे, काय सांगता? सेवक भाऊ वाघाय पाटील हे एक अतिशय तडफदार असं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना मी गेल्या 20-25 वर्षांपासून तरी ओळखते। अतिशय पारदर्शक आणि लोकांसाठी खरी कळकळ असणारे असे ते व्यक्तिमत्व आहेत। ते आमदार होते तेव्हा सुद्धा त्यांनी बरीच चांगली कार्य केलेली आहेत, विधायक कार्य केलेली आहेत। मधल्या काळात त्यांच्याकडे अधिकार नसताना सुद्धा ते समाजासाठी करतच असतात, पावर नसताना। तर म्हणून मला असं वाटतं की आणि त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाचं म्हणजे मी जवळजवळ प्रचाराला माझा हातभार लागलेलाच आहे। तर ह्या वेळेला सुद्धा मी प्रचारासाठी येऊ शकले याचा मला आनंद आहे। आणि त्यांच्याबरोबर एक त्यांच्या फॅमिली बरोबर एक जिव्हाळ्याचं नातं, कौटुंबिक नातं निर्माण झालेलं आहे आणि असं वाटतं की आपल्या घरचाच एक माणूस निवडणुकीत उभा आहे। तर या वेळेला प्रहार जनशक्ती या पक्षातर्फे ते उभे आहेत विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि मला असं वाटतं की या तुमसार मोहोडी क्षेत्रात ते उभे आहेत। तर एक वेगळं मतदान क्षेत्र त्यांनी निवडलेलं आहे, पण इथे सुद्धा त्यांची पकड आहे। लोकांचे प्रश्न ते जाणतात आणि सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागणारे असं ते व्यक्तिमत्व आहे। 20 नोव्हेंबरला राज्यामध्ये मतदान होत आहे। तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील मतदार बंधू भगिनींना काय अपील करू इच्छिता? तुमसर मोहाडीच्या बंधू भगिनींना मी हे सांगू इच्छिते की आपला जो नेता आहे तो आपल्यासाठी विचार करणारा हवा, विधायक कार्य करणारा हवा आणि ते स्वतः त्यांचे इतके कॉलेजेस आहेत, ते एज्युकेशन फील्ड मधले आहेत। तर मला असं वाटतं की तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे। हे जी गावं आहेत त्या या प्रचाराच्या निमित्ताने मी सगळ्या गावात फिरते आहे। तर मला गावकऱ्यांना हे सांगायचं आहे की विदर्भात इतके सुंदर रस्ते आहेत, पण तुमच्या गावात इतके सुंदर रस्ते नाही आहेत। त्यामुळे अतिशय खडतर असा प्रवास तुम्ही तुमच्या गावात करत आहात, तर त्याला जोडणारा चांगला रस्ता पाहिजे। चांगले रस्ते, चांगल्या सुविधा, महिलांसाठी चांगलं ठोस कार्य, तसंच तरुणांना रोजगार। प्रत्येक घरात एक कोणतरी रोजगार म्हणजे प्रत्येक घरातली व्यक्ती जर रोजगार मिळवणारी असली तर घर व्यवस्थित चालत असतं। तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी सेवक वाघाय पाटील त्यांच्यासाठी, सेवक भाऊ वाघाय पाटील त्यांच्यासाठी करतील आणि म्हणूनच माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी सेवक भाऊंना भरघोस मतांनी विजयी करून आणावं।